ईशा अगं कुठे गेली होतीस तू? ईशा अगं ए बाळा मी थांब ग ईशा, मला पाणी आणतो तुझ्यासाठी मी. सरांनी सांगितलेली देवघरी चाळ नाहीच आहे आणि कपाटाचा कारखाना तेही एक खोटच होतं. इतकं सगळं खोटं बोलले सर. बिपिन म्हणाला ते बरोबर आहे. खोटं बोलणं सुद्धा एक कला आहे. सरांनी कसं जमवलं असेल? ठीक आहे. घरी गेली होतीस का? बाबा तुम्ही प्लीज थोड्या वेळ बाहेर जाता. काय? हो म्हणजे तुम्ही आणि आई थोडा वेळ घराबाहेर जाना. बाबा प्लीज मला वेळ हवाय. अगं काय कशाला? आई आई प्लीज ना. अगं पण थांब. ठीक आहे, आम्ही जातो बाहेर. चल पुष्पा. तुला पटलं नाही? हो म्हणजे विचारणारा देखील हे उत्तर पटेल ना? हो नक्कीच. हा पण तुला माहितीये का, हे उत्तर मी आत्ताच्या आत्ता इथे तुझ्या समोर बनवलं. कसं? हा सांग. तुझ्या पाठी बघ, तिकडे तुला एक साडी दिसते आणि तिकडे तुळस सुद्धा आहे. म्हणून मी ते दोन तुझ्या समोर बोलताना असं सांगितलं. साडी सेंटर मध्ये गेलो आणि नाव काय तर तुलसी. तुलसी साडी सेंटर असं मी तुझ्या समोर आता धडधडीत खोटं बोललो. बिपिन म्हणाला त्याप्रमाणे असेल तर सर जेव्हा त्यांच्या भूतकाळाविषयी पहिल्यांदा सांगत होते तेव्हा ते इथे बसले होते. सर इथेच बसून आई बाबांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होते आणि आय थिंक मीच सरांना विचारलं होतं की तुम्ही कुठे राहायचा. सर काय म्हणाले होते? कुठे राहत होता तुम्ही सर? मी महालक्ष्मी. महालक्ष्मी.
मी ह्या फोटोकडे बघून सांगितलं की ते महालक्ष्मीला राहायचे. मी सरांना विचारलं होतं, कुठे राहत होता तुम्ही सर? महालक्ष्मीच्या इथे एक छोटीशी गल्ली आहे. त्या गल्लीत आमची चाळ झाली. कुठली चाळ? देवघर. देवघर आहे चाळ. म्हणजे हे देवघर बघून सरांनी नाव तयार केलं. त्या चाळीच्या बाजूला एक लोखंडी कपाट बनवण्याचा कारखाना होता. छोटासा होता. त्या कारखान्यात नोकरी करायची होती. पुढे सर म्हणाले होते की ते का लोखंडी कपाटाच्या कारखान्यात काम करायचे. पण मी जेव्हा तिथे गेले तेव्हा तिथे कधीच कुठलाच कारखाना नव्हता असं तो माणूस मला म्हणाला. या महालक्ष्मी एरियात कुठेच नाही असा कारखाना. आम्ही इतकी वर्ष ये जा करतो या रस्त्याने. मी तर असा कुठलाही लोखंडी कपाटाचा कारखाना कधी ऐकलेला नाही. इथे नाहीये. कधीच नव्हता. कधीच नव्हता. म्हणजे हे कपाट बघून सरांनी सांगितलं की ते लोखंडी कपाटाच्या कारखान्यात काम करायचे. त्यानंतर सर म्हणाले होते की कपाटाच्या कारखान्याच्या मालकाचं नाव होतं. आमचे मालक होते कृष्णकांत मेहता. त्यांचं निधन झालं अकाली आणि मग बंद पडला कारखाना आणि माझी नोकरी गेली. कृष्णलाल मेहता. कृष्णलाल मेहता. कृष्णलाल मेहता. ईशा, जाऊया. माझा एक मित्र होता. त्यांनी मला पेपरच्या लाईनमध्ये आणलं. आपण सकाळी टाकतो पेपर सगळ्यांकडे. सर पुढे म्हणाले होते की ते पेपरची लाईन टाकायचे त्यांच्या एका मित्राच्या मदतीने. काय नाव सांगितलं होतं मित्राचं? विठ्ठल पंढरपूर. वा, काय छान नाव आहे. हो, नाव चांगलं आहे त्याचं, पण स्वभावाने सुद्धा खूप दिलदार होता. विठ्ठल पंढरपूरकर म्हणजे विठ्ठल
पंढरपूरकर. म्हणजे सरांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल जे काही सांगितलं ते सगळं इथे बसून बनवून सांगितलं. त्यांना जे काही दिसलं डोळ्यासमोर त्याच्यातून त्यांनी फक्त एक गोष्ट बनवली. म्हणजे यातलं काही म्हणजे काही खरं नाहीये. ईशा, अगं काय झालं बाळा? दार उघड ना, आम्ही केव्हाचे बाहेर आहोत. ए ईशा. पुष्पा थांब जरा, थोडं शांत झालं ना म्हणजे मग सांगेल की आपल्याला काय ते. चल. माझ्या आई वडिलांना फसवलं सरांनी, मला फसवलं, अगदी पहिल्यापासून फसवलं. आम्ही विश्वास ठेवला सर, पण तुम्ही विश्वासघात केलात. विक्रांत, काय हे असे काळोखात का बसलात तुम्ही? आधी दिवे लावा. काय झालंय? आणि तुम्ही पुरस्कार घ्यायला का नाही गेलात? नाही वाटलं जावंस. का बरं? ईशान या ती असती तर नक्की गेलो असतो. का नाही आली ती? काम आहेत तिला साहेब. नवऱ्याच्या सन्मानापेक्षा काय महत्वाचं काम असू शकतं? मी नाही विचारलं. का? मी जेव्हा तिच्यापासून काही गोष्टी लपवून ठेवल्या तेव्हा तिने मला त्याच्या पाठीमागचं कारण नाही विचारलंय साहेब. मग मी तिला कसं विचारू? पण हे चुकलंय तिचं. तिने तुमच्या बरोबर यायला हवं होतं. जाऊ द्यायचं. माझ्या आयुष्यातल्या इतर कुठल्याही अवॉर्डपेक्षा ईशा हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं महत्वाचं अवॉर्ड आहे. मी बोलते तिच्याशी. खरं तर ती कधी असं वागत नाही म्हणून आश्चर्य वाटतंय मला. साहेब नका बोलू तुम्ही तिच्याशी. गेले तर राहू दे तिला 4-5 दिवस तिकडे. तिच्या आई वडिलांबरोबर तिला बरं वाटत असेल. आणि तुम्हाला इथे बरं वाटत नाही त्याचं काय? ती आईपर्यंत एकटे कुढत बसणार आहात का इथं? ते काही नाही, मी बघते काय करायचं ते. आई साहेब आता मला अडवू नका. नेहमी मी ऐकते ना तुमचं. आज माझं ऐका. तुमच्या एक मित्र होता खोली एवढी एक खोली होती तुमच्या. मला
खोली एवढी एक छोटी खोलीत नोकरी मिळाली. मग त्या कंपनीचा माणूस होता, बाकी एक मित्र होता, त्याचं तुम्हाला माहिती आहे. विठ्ठल कारखान्यात त्यांनी मला खोली एवढी एक छोटी खोली होती, मित्र पेपरच्या लाईनमध्ये विठ्ठल पंढरपूर त्यांनी मला. साहेब, मंदाने सांगितलं की तुम्ही मला अर्जंट बोलवलं. हो, सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण आपल्याला आता निघायला हवं. आत्ता आत्ता कुठे? सोनिया, मी जयदीपला घेऊन ईशाच्या घरी जायचं म्हणते. पण काय झालंय काय अचानक? इज एव्हरीथिंग ओके? हे बघ, मला तर राहवत नाहीये. आपण जाऊन तिला घेऊन येऊया. माझी यायला काहीच हरकत नाहीये, पण दादा गेलेला ना तिला आणायला. हो, पण ती आली नाही त्यांच्याबरोबर. का? का ते विक्रांतनी नाही विचारलं तिला, पण त्यांचा मूड ऑफ झालाय. स्वतःचा मोठा पुरस्कार घ्यायला सुद्धा गेले नाहीत ते. व्हॉट? दिस इज सिली. सोनिया, आय एम सॉरी बट दिस इज रिडिक्युलस. त्यांनी जायला हवं होतं ना. हो, पण तिने सुद्धा असं वागायला नको होतं ना. ती आली असती तर आनंदाने गेले असते ते फंक्शनला. म्हणजे आईसाहेब तिथे कोणीच गेलं नाही? नाही नाही, मायरानी त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारलाय, पण त्यांचा गेलेला मूड परत यायला हवं आणि त्यासाठी ईशाने इथे यायला हवं. चल जयदीप, आपण ईशाच्या घरी जाऊन तिला घेऊन येऊया. ओके, लेट्स गो. सोनिया, मी जरा जाऊन येतो. चला आईसाहेब. शुअर. ईशा इज ग्रेट. चला, निदान या घरात कुणीतरी नडतंय ब्रोइनलॉशी. आय नो, हे फक्त ईशाच करू शकते. अँड आय एम लव्हिंग इट. काकू, मी ईशाशी आता इकडे बोलत उभा होतो. आमचा चांगला संवाद चालला होता. एकदम माहिती नाही काय झालं, तर निघून गेली. मला तर वाटलं मी बोललो म्हणून चिडली असेल ती माझ्यावर. हो ना, आली तेव्हा मूडच नव्हता तिचा. आम्हाला दोघांना म्हणाली तुम्ही बाहेर जाऊन उभे राहा. किती वेळ आम्ही बाहेर उभे होतो. शे, केव्हापासून ट्राय करते मी, पण तिचा फोनच लागत नाहीये. आता ही पोरगी नेमकी कुठे गेली कसं कळणार आपल्याला? अहो ऐका ना, आपण जाऊयात का शोधायला तिला? अगं कुठं जाणार पुष्पा? ती कुठे गेलीये, कोणत्या दिशेला गेलीये, कशी गेलीये माहिती नाही आपल्याला. आपण काय नुसतंच रस्त्याने चालत सुटायचं का? हो, मग इथे बसून तरी काय होणार आहे? काकू, मी काय म्हणतो, आपण ना अजून थोडा वेळ वाट बघू, नाहीतर रुपाली आणि मी जातो तिला शोधायला. हा बर. अहो अहो, तुम्ही दारात उभं राहून ती काय लवकर येणार आहे का? येईल, यायलाच हवी. थांबा एक मिनिट. येईल आता लवकर. देवा, माझ्या मुलीला सुखरूप ठेव रे बाबा, आणि लवकर घरी पाठव. ईशा अडचणीत तर नसेल ना? Will you marry me? I will, sir. हे सगळं खरं होतं ना सर? हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं? अशीच तुमच्या खोली एवढी एक छोटी खोली होती माझी. महालक्ष्मीच्या इथे एक छोटीशी गल्ली आहे. त्या गल्लीत आमची चाळ आहे. कुठली चाळ? देवघर आहे. त्या चाळीच्या बाजूला एक लोखंडी कपाट बनवण्याचा कारखाना होता, छोटासा होता. माझा एक मित्र होता, विठ्ठल पंढरपूर. त्यांनी मला पेपरच्या लाईनमध्ये आणलं. मग त्याच दरम्यान माझं शिक्षण पूर्ण केलं.
मग मला या मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आणि मग त्या कंपनीचा मी मालक झालो. बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही हे सगळं खोटं बोललात इतक्या सहजपणे. माझ्या माझ्या आई वडिलांना कशाला खोटं सांगितलं? त्यांचा काय संबंध? आणि विश्वासावर आपलं प्रेम जमलेलं असताना मला तरी का खोटं सांगितलं? नक्की खरं काय आणि खोटं काय आहे सर?